नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे. वेजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. चिपळूण तालुक्यातील देवखेरकी परिसरातील हापूस आंब्याच्या बागेत जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्याने संपूर्ण कोकणात खळबळ उडाली होती. प्रथमदर्शनीच हत्या वाटत असलेल्या या प्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधून या हत्येचा उलगडा केला. मी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, नेमणूक चिपळूण पोलीस स्टेशन. दिनांक 28/3/26 रोजी पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना मला रामपूर येथील डॉक्टर राव राणे यांचा फोन आला की त्यांच्या आंब्याच्या बागेच्या पूर्वेस एक साधारणतः 70 फूट अंतरावरती काहीतरी संशयास्पद जळल्याचं दिसून येत आहे. सदर बाबत खात्री व्हावी अशी बातमी समजल्यानंतर मी तात्काळ पोलीस स्टेशनला नोंदी करून स्टाफसह घटनास्थळी रवाना झालो. तिथे पोलीस पाटलाला बोलावून घेतलं आणि त्यांच्या समक्ष घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळाची पाहणी केली असता सदर ठिकाणी काहीतरी संशयास्पद जळायचं दिसून येत होतं आणि काही हाडाचे तुकडे आणि लोखंडी रॉड पडल्यासारखे दिसून येत होते. थोडा आमचा संशय बळावल्याने आम्ही तात्काळ सदर बाबतची माहिती माननीय SDPO श्री बेले साहेब यांना कळविली आणि घटनास्थळी येण्याबाबत विनंती केली. तसेच फॉरेन्सिक जे पथक आहे चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत कार्यरत त्यांना पण कॉल केला आणि घटनास्थळी येण्याबाबत सांगितलं आणि ते आल्याच्या नंतर 2 पंचाला बोलावून घेतलं. त्यांच्या समक्ष घटनास्थळाची पूर्ण सविस्तर पाहणी केली आणि घटनास्थळावरती त्यांच्या मार्फतीने 2 पंचासमक्ष जे काही नमुने मिळाले संशयास्पद ते ताब्यात घेतले आणि सदर बाबतची माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामनी साहेब यांना सुद्धा फोनद्वारे कळविली. सदर घटनास्थळावरून जे नमुने मिळालेले होते ते नमुने पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर आम्ही कामटे येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्या हाडाची तपासणी करून घेतली ते तात्पुरती स्वरूपात आणि हे मानवी आहेत काय वगैरे असा अभिप्राय प्राप्त केला. त्यांनी सांगितलं की हे मानवी असण्याचे म्हणजे नाकारता येत नाही, त्याच्यामुळे आमचा अजून संशय बळावला की हे मानवी असू शकतात. सदर बाबत माननीय वरिष्ठांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेतल्याच्या नंतर मी निर्णयाप्रत आलो की या ठिकाणी कोणीतरी अज्ञात माणसाने अज्ञात कारणास्तव अज्ञात साधनाने अज्ञात व्यक्तीचा मर्डर केलेला आहे अशी खात्री पटल्याच्या नंतर काल सकाळी साधारणतः 1 वाजण्याच्या सुमारास मी सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीने मर्डर केला ह्या स्वरूपाची FIR दाखल करून घेतली आणि तपास माझ्याकडे ठेवला. तपास माझ्याकडे ठेवल्याच्या नंतर मी खात्री केली की सदरच्या घटनास्थळाची जागा ही कोणाची आहे अशी माहिती घेतल्याच्या नंतर बीट अंमलदाराकडे ती कळालं की रामपूर येथील विशाल खोडदेकर यांची ती जागा आहे. त्यानंतर विशाल खोडदेकरला आपण चौकशी कामी बोलू असं ठरल्याच्या नंतर समजलं की विशाल खोडदेकर हा गेल्या 4 ते 5 महिन्यापासून फरार आहे आणि तो मिळत नाहीये. तो मिळत नाही म्हटल्याच्या नंतर आमचा अजूनही संशय बळावलेला होता. मग आम्ही नंतर आमचे दुसरे पोलीस हवालदार मानके DB पथकातले त्यांनी सांगितलं की साहेब हे विशाल खोडदेकराच्या संदर्भात मालवणी पोलीस स्टेशन मालाड मुंबई इथलं एक तपास पथक तिथल्या मिसिंगचा तपास करण्याकामी मिसिंग नंबर काहीतरी 340/25 वगैरे असा होता की त्या मिसिंगच्या तपास कामी आपल्या पोलीस स्टेशनला 14 नोव्हेंबरला आलेलं होतं आणि आपण त्यांना पोलीस मदत केली होती. त्या पद्धतीने आपण त्या विशाल खोडदेकरला त्यांच्या ताब्यात दिलेलं होतं. त्यांनी इन्क्वायरी करून नंतर त्याला सोडून दिलं होतं आणि वेळोवेळी बोलावलेलं होतं. पुढे त्यांच्या तपासात काय झालं आहे त्याबद्दल मला माहिती नव्हती, परंतु माझा संशय बळावल्यामुळे मग मी तेथील तपास इन्क्वायरी ऑफिसर PSI काळे यांच्याशी संपर्क केला आणि सांगितलं की सध्या काय परिस्थिती आहे. तर त्यांच्याकडून मला अशा स्वरूपाची माहिती मिळाली की साहेब अजून तपास चालू आहे, मिसिंग मिळालेली नाही. तर मला जास्त म्हणजे संशय वाढू लागला की याच्यात की काहीतरी आहे. मग मी PSI काळेकडूनच यातील जो मयत आहे एजाज कुरेशी असं मयताचं नाव आहे, मुंबईचे आहे ते मालाडचे, तर त्यांच्या पत्नीचा नंबर मिळवला आणि पत्नीचा नंबर मिळून त्यांच्याकडे माहिती घेतली आणि माहिती घेतली असता त्यांना सांगितलं की तुमच्या पतीचा कशा पद्धतीने पेहराव वगैरे होता. मला थोडक्यात फोटो पाठवायचे 4-5. त्यांनी 4-5 एक फोटो मला पाठवले आणि त्या फोटोमध्ये त्यांच्या हातातल्या काही अंगठ्या, गळ्यातली चेन वगैरे असं मला वर्णन दिसून आलं. आणि घटनास्थळावर पण जेव्हा आम्ही काही वस्तू जप्त केल्या त्या ठिकाणी काही अंगठ्या, चाव्या, 2 चाव्या, 2 अंगठ्या मिळून आलेल्या होत्या आणि त्या अंगठ्याचं थोडंसं साधर्म्य वाटलं मला, मॅच होत होत्या की त्या त्यांच्या असाव्या.
मग म्हणजे अजून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली, कधी गेले, काय गेले, कुठं कुठं होते, लास्ट स्पॉट कुठं झाले, तर त्यांनी सांगितलं 14 तारखेच्या नंतर नाहीत, मिळून येत नव्हते. म्हणून आम्ही 17 तारखेला नोव्हेंबरच्या 25ला आम्ही त्या पद्धतीने मिसिंग दाखल केलेली होती. मग त्या मिसिंगचे पेपर मी प्राप्त करून घेतले आणि नंतर त्यांच्याकडे अजून चौकशी केली की ते त्यांचं वर्णन कसं होतं, काय चालत कसे होते वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की साहेब ते थोडेसे लंगडे टाईप चालत होते, कारण त्यांचा अपघात सौदीला असताना झाला होता आणि मुंबईला असताना त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांच्या पायात रॉड टाकलेला होता लोखंडी. एक मग त्या घटनास्थळावरती आम्हाला स्टील रॉड सदृश्य वस्तू पण मला मिळाली होती. नंतर मग मी ती तात्काळच इथल्या वैद्यकीय अधिकारी आपले अस्थिरोग तज्ञ आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि खात्री केली की ही पायातलीच आहे की हातातली आहे की ही ऑपरेशन केल्याच्या नंतर पायात टाकतात का वगैरे. अशी माहिती घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ही पायातलीच वस्तू आहे आणि हे कुणीतरी ज्यांच्या पायाचा अपघात वगैरे झाला अशा माणसाचीच पायातली आहे ही आणि त्या माणसाचीच तिथं ते अवशेष असावेत असं एक ओरली मला मार्गदर्शन मिळालं. त्याच्यानंतर माझी खात्री बळावली की ते जे आहेत थोड्या अंगठ्या पण मॅच होत आहेत आणि रॉड पण मॅच होतो आहे. तर त्या अनुषंगानं मग माझी खात्री 100% झाली की हा मर्डरच आहे. मग मी गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर मग त्याच्याबरोबर जे लास्ट स्पॉट झालेले होते विशाल खोडदेकर रामपूरचे, त्यांच्या अनुषंगानं माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यांचे सेल नंबर प्राप्त केले, पूर्ण पहिले आणि आत्ताचे त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं. डीबी पथकाने आम्ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी, अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी पण वेळोवेळी पूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्याचा पाठपुरावा करून सत्य शोधण्याबाबत आम्हाला आदेशित केलं. त्याच्यानंतर जेव्हा त्याचं विश्लेषण केलं मी पूर्ण CDRचं वगैरे, तर त्याचं लोकेशन मला मालाड मिळालं, पण मालाड मुंबई या ठिकाणी मिळालं. तो जरी त्याचे मोबाईल सर्व स्विच ऑफ होते परंतु तो फेसबुक ऍक्टिव्ह होता, डायरेक्ट फेसबुक ऍक्टिव्ह. मग आम्ही पाहितलं की फेसबुक ऍक्टिव्हवरनं त्याला जे कुठले नंबर आहेत अटॅच फेसबुकला त्या नंबरवरनं त्याचे लेटेस्ट CDR घेतले आणि तपास पथक पाठवलं. तपास पथक पाठवल्याच्या नंतर त्याला ताब्यात घेतलं, काल सकाळी ताब्यात घेतलं आणि काल संध्याकाळी इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्याच्यानंतर मग आम्ही आमचा खाक्या दाखवूनच त्याच्याकडे पूर्ण इन्क्वायरी केली. त्यांनी स्पष्टपणे कबुली दिली की पैशाच्या देण्या घेण्याच्या कारणावरून मी त्याची जी सह आरोपी आहे मैत्रीण जन्नतू निस्सा जिन्नत खान हिच्या घरी त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. परंतु आम्ही घाबरलेलो असल्यानं, प्रचंड घाबरलेलो असल्याने लोकांना कळेल ह्यामुळं आम्ही ती सुटकेसमध्ये ती बॉडी भरली आणि तिथून डायरेक्ट येऊन म्हणजे त्यांनी त्याच्या शेतामध्ये रामपूरला आवटेवाडी शिवारात टाकून दिली आणि या पद्धतीने मग त्यांना पुन्हा आज रोजी कोर्टामध्ये हजर केलं रिमांड कामी. माननीय कोर्टाने त्याला 6 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे. अधिक तपास मी स्वतः करत आहे. या गुन्ह्यामध्ये किती आरोपी आहेत? सध्या 2 आरोपी आहेत, परंतु 2 आरोपी आहेत आणि परत जेव्हा ते ती बॉडी घेऊन इकडे निघालेले होते मुंबईवरून इकडे, तेव्हा त्यांच्याबरोबर त्याची जी प्रेयसी आहे आलिशा उर्फती जन्नतुनिसा खान, तिचा 17 वर्षाचा मुलगा पण गाडीमध्ये बरोबर होता. परंतु त्यांचं म्हणणं आहे की त्याला पाठीमागं डिक्कीत काय आहे वगैरे याबद्दल काही कल्पना नव्हती. सदर बाबत मी अधिक तपास करीत आहे त्याच्या रोलबद्दल. आणि हा जो विशाल खोडदेकर आहे आणि जो मयत आहे एजाज कुरेशी, यांचं कनेक्शन काय, याची लिंक कशी आहे? ही जी त्याची प्रेयसी आहे जन्नतुनिसा खान विशाल खोडदेकरांची, ही मुंबई मालाडमध्ये राहते. तिने हेवी डिपॉझिट ह्या तत्वावरती एजाज कुरेशी याच्याकडनं राहण्यासाठी घर घेतलं होतं 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी घर घेतलेलं होतं आणि त्या घरात ती राहत होती. त्याचा करार संपत आला होता आणि त्याचं त्याला रिन्युएशन करायचं होतं. शिवाय त्याला अजून दुसरं घर पाहिजे होते, त्यासाठी पण तिने त्याला काही पैसे दिलेले होते आणि तो घर पण देत नव्हता आणि पैसे पण देत नव्हता असं प्रथमदर्शनी तपासात दिसून येत आहे. त्याच्यामुळं ती त्याला वारंवार पैशाचा तगादा करत होती आणि मग हा आल्याच्या नंतर ह्याला पण म्हणजे विशाल खोडदेकरला पण ही त्यांनी माहिती सांगितली आणि त्याच्यातच मग त्यांच्यावरून वाद झाला आणि वादामध्ये मारहाण होऊन मृत्यू झाला. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.